काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची शरद पवारांची चर्चा। बारामतीमधील उमेदवार मागे घेत असल्याचं खरगेंचं पवारांना आश्वासन, सूत्रांची माहिती। बारामतीच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवारांची माहिती। तर अद्याप वरिष्ठांकडून कुठलाही सूचना नाही, उमेदवार आकाश मोरेंची प्रतिक्रिया। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा हर्षवर्धन सकपाळांना फोन। तर सुनेत्रा पवारांनीही 3 वेळा साधला सकपाळांशी संवाद। पार्थ पवारांनी घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ। शपथविधीवेळी पार्थ पवारांच्या अंगावर अजित पवारांचं गुलाबी जॅकेट। सुनेत्रा पवार, सुनील तटकरेंचीही उपस्थिती। भोंदू अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी। गरोदर महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी तपास करणार असल्याचा पोलिसांचा युक्तिवाद। खरात तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती। मुंबईच्या दिंडोशीतील राड्या प्रकरणी मुख्य आरोपी शबाना शेखच्या घरावर बुलडोझर। शबानाच्या घरातूनच व्हायची ड्रग्जची विक्री। नाशिकच्या नामांकित कंपनीत जिहादी रॅकेट सक्रिय असल्याचा दाट संशय। आरोपींच्या चौकशीत उघड झाल्याची सूत्रांची माहिती। पुण्यात प्राचार्य महिलेला ब्लॅकमेल करून उकळली 7 लाखांची खंडणी। पोलीस उपनिरीक्षकासह 3 विरोधात गुन्हा दाखल। दामिनी पथकातील रील स्टार सोनाली हिंगे हिचाही आरोपीत समावेश। मध्य प्रदेशच्या सिहोरमध्ये नर्मदा नदीत 11,000 लिटर दुधाचा टँकर रिकामा। शिवमहापुराणाच्या आयोजकांच्या कृत्यावर सोशल मीडियावर टीकेची झोड। शस्त्रसंधीचा पहिल्या दिवशी बट्ट्याबोळ। इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले सुरूच। हल्ल्यात एकाच दिवशी 254 नागरिकांचा मृत्यू, 1165 जण जखमी। आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात। 3 राज्यात 296 जागांसाठी 5.5 कोटी मतदार देणार कौल। नमस्कार, मी दीपक पळसुले। दुपारचा 1 वाजतोय। बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला या घडीची एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी। बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्यासाठी आता केवळ 2 तास उरलेत। बारामतीत सध्या 47 उमेदवार रिंगणात आहेत। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। काँग्रेस जवळपास माघार घेण्याच्या तयारीत आहे, मात्र इतर रिंगणात असलेले उमेदवार अर्ज मागे घेणार का याकडे लक्ष असेल। थोड्याच वेळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ हे पत्रकार परिषद घेणार आहेत। या पत्रकार परिषदेत ते काँग्रेसचा उमेदवार माघार घेणार असल्याची घोषणा करण्याची शक्यता आहे। बारामतीच्या पोटनिवडणुकीतून आज 11 उमेदवारांनी माघार घेतली। आणखी 36 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। अर्ज माघारीसाठी दुपारी 3 वाजेपर्यंतची मुदत आहे। 2 तासात कोण कोण माघारी घेणार याची उत्कंठा आहे। एकूण 57 उमेदवारांनी अर्ज भरले होते। आतापर्यंत 17 जणांनी माघार घेतलेली आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेण्यासाठी बारामतीत जाऊया। जयदीप आपल्या सोबत आहे। जयदीप, अखेरच्या क्षणापर्यंत बारामतीमध्ये बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी धावाधाव, फोनाफोनी सगळंच पाहायला मिळालं। बारामतीतलं सध्या निवडणुकीचं काय नेमकं चित्र आहे, काय अपडेट मिळत आहे? अगदी बरोबर आहे दीपक, तू म्हटल्याप्रमाणे फोडाफोडी चालू आहे। उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील आहे। मात्र जर ज्या पद्धत अवघे 2 तास बाकी आहेत, मात्र असं जरी असलं तरी कितपत ही निवडणूक बिनविरोध होतीये याकडे मात्र शंका आहे। त्याचं कारण असं आहे की साधारणपणे 53 उमेदवारी अर्ज होते। आतापर्यंत अवघ्या 17 लोकांनी जे आहेत ती उमेदवारी अर्ज मागे घेतले। त्यातले जे आहेत ते 6 काल
6 जणांनी काल घेतले, तर आज सकाळपासून आतापर्यंत अवघ्या 11 जणांनी माघार घेतली. म्हणजे अजून निवडणुकीच्या रिंगणात 36 उमेदवार आहेत. काँग्रेसचं काय ठरतंय ते अवघ्या काही वेळामध्ये कळेल. हर्षवर्धन सपकाळ जे आहेत ते पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडतील. मात्र इथले जे स्थानिक उमेदवार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत मला हर्षवर्धन सपकाळ सांगत नाहीत तोपर्यंत मी जे आहे ती उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही, किंवा त्यांचा फोन आला पाहिजे उमेदवारी अर्ज मागे घेणार, कारण त्यांनी जी आहे ती मला उमेदवारी दिली होती. असं जरी असलं तर अवघे 2 तास बाकी आहेत आणि कशा पद्धतीने राष्ट्रवादी या उमेदवारांची समजूत काढते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 2 तास बाकी आहेत आणि 36 उमेदवार अद्यापही त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल आहेत. पुढच्या 2 तासात किती लोकांना राष्ट्रवादीला मनवण्यात यश येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दीपक, स्वाभाविकच एक मोठी इंटरेस्टिंग घडामोडी सध्या बारामतीत घडताना पाहायला मिळतात. अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची भेट घेतली. मंत्री मकरंद पाटील, आमदार सना मलिक, संजय खोडके, राजेश विटेकर, मनोज कायंदे यांनी हर्षवर्धन सकपाळांची भेट घेतली. बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार मागे घेण्यासंदर्भात त्यांच्यात चर्चा झाली अशी माहिती आहे. तिथे मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन करून अर्ज मागे घेण्याची विनंती केलेली आहे. तर सुनेत्रा पवारांनी देखील सकपाळांना तिसऱ्यांदा फोन करून बिनविरोध निवडणुकीची विनंती केली. तर शरद पवारांनी काँग्रेसमध्ये पक्षश्रेष्ठींची चर्चा केली. तर जो निर्णय आहे तो प्रदेश पातळीवर झालेला आहे. पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय घेतील असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत शरद पवारांची चर्चा झाली. बारामतीमध्ये आपला उमेदवार मागे घेत असल्याचं खरगे यांनी शरद पवारांना आश्वासन दिलं. 1 तासापूर्वी दोघातील चर्चेचा जो तपशील आहे तो आता हाती आलेला आहे आणि यामध्ये काँग्रेसकडून उमेदवार मागे घेण्याचं आश्वासन देण्यात आलं अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. बारामती पोटनिवडणुकीतून अखेर काँग्रेसनं माघार घेतल्याची माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी दिली. आमचा निर्णय आम्ही हायकमांडला कळवणार असल्याचं वडेट्टीवारांनी सांगितलं. बारामतीत काँग्रेसनं अर्ज मागे घेण्यासाठी अनेक पक्षांच्या नेत्यांनी प्रयत्न केले. मुख्यमंत्र्यांनी हर्षवर्धन सकपाळांना फोन केल्याची माहिती मिळाली होती. दुसरीकडे शरद पवारांनी दिल्लीतील काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींची बातचीत केली. या सर्व घडामोडींच्या नंतर काँग्रेसचा माघार घेण्याचा निर्णय जवळपास झाल्याचं वडेट्टीवारांनी सांगितलं. नाही, आमची भावना म्हणण्यापेक्षा आम्हाला, विशेष करून मला तर नाही पण प्रदेशाध्यक्षांना अनेकांचे फोन आले, सत्ताधारी पक्षातील म्हणा किंवा उपमुख्यमंत्री ज्या आता निवडणूक लढत आहेत सुनेत्राजी पवार, आणि यांचाही फोन होता, त्यांना फोन होता. आणि तिथली एकूण परिस्थिती मीन्स एकूण आमच्या सगळ्या लोकांची भावना लक्षात घेता तिकडे निवडणुकीमधून या निवडणुकीमध्ये पुढे जाणं हे थांबवावं अशा प्रकारची भावना, भूमिका दिसली. त्यामुळे आमच्या सगळ्या लोकांचं एकमत झालं. अजितदादांच्यावर एक नेता म्हणून असलेलं प्रेम आहे किंवा एक नेता म्हणून त्यांना लोकांमध्ये एक स्थान होतं, महाराष्ट्राच्या राजकारणात एक अग्रगण्य असं स्थान होतं. अशा कुटुंबातील पत्नीचं त्यावेळेस उमेदवारी अर्ज आहे. तर ही भावना अनेकांनी बोलून दाखवली. त्यामुळे आम्ही तिघही नेत्यांनी चर्चा करून हायकमांडला विचारणा केलेली आहे. हायकमांडचा आदेश आला की तो प्रक्रिया आज पूर्ण होईल असं मला वाटतं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचं बारामती पोटनिवडणुकीचे काँग्रेस उमेदवार आकाश मोरे यांनी म्हटलंय. अजून काही वरून काही संपर्क झालेला नाही आणि माझी जी उमेदवारी आहे ती आदरणीय सपकाळ साहेबांच्या माध्यमातून झालेली आहे. जे आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत, सर्व काँग्रेस कमिटीचे ते प्रमुख आहेत महाराष्ट्रातल्या, आणि त्या पद्धतीने जे काही सपकाळ साहेबांच्या माध्यमातून जो काही निर्णय येईल तो निर्णय मला मान्य राहील. सपकाळ साहेबांचा मला सकाळी एकदा फोन आला होता, तर अशा पद्धतीने आपल्याला लढायचं म्हणून त्यांनी सांगितलं होतं. आता ते काय नवीन डेव्हलपमेंट होईल आणि काय होईल ते सपकाळ साहेब सांगतील. मी आता सपकाळ साहेबांच्या माध्यमातून उमेदवारी भरली. ते आमचे अध्यक्ष आहेत, म्हणजे इवन वडेट्टीवार साहेबांचे पण प्रमुख, पक्षाचे प्रमुख सपकाळ साहेब आहेत. मग
जे काय असेल ते सबका साहेब निर्णय घेतील त्या पद्धतीने वडेट्टीवार साहेबांना पण मान्य करावं लागेल, मला मान्य करावं लागेल. अजित पवारांच्या अपघातानंतर तपासाचा फॉलोअप रोहित पवारच करतायत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांनी संसदेत मुद्दा उचलला. सरकारनं हवं तसं गांभीर्य दाखवलं नाही अशी टीका खासदार सुप्रिया सुळेंनी केली. खासदार संजय राऊत यांनीही याच सुरात टीका करत थेट सुनेत्रा पवारांवर सवाल उपस्थित केला. दादा गेल्यानंतर FIR करायला रोहितला काँग्रेसच्या सरकारकडे जावं लागलं आणि ज्या सरकारमध्ये दादा होता त्या सरकारने FIR करायला असा स्टँड किंवा नाकार का दिला, हे एक मोठा प्रश्नचिन्ह महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे आणि बहीण म्हणून अर्थातच माझ्या मनात आहे. रोहित पवार जी मागणी करतायत अजित पवारांच्या अपघातासंदर्भात महाराष्ट्रात FIR दाखल करा, ही रोहित पवारांची मागणी आहे. तीच मागणी हर्षवर्धन सकपाळ आणि आकाश मोरे करतायत ना, बरोबर आहे ना. आणि स्वतः मुख्यमंत्री म्हणतात की अजित पवार यांच्या अपघातासंदर्भातलं सत्य खणून काढू. खरं म्हणजे ही मागणी सुनेत्रा पवारांनी करायला पाहिजे, अजित पवारांच्या दोन्ही चिरंजीवांनी करायला पाहिजे. ती मागणी रोहित पवार करतायत आणि आम्ही सगळे करतो आहोत आणि काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे करतायत. अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी आज राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. आजच्या शपथविधीवेळी पार्थ पवार यांनी वडील अजित पवार यांचं गुलाबी जॅकेट घातलं होतं. शिवाय अजित पवारांचा चष्माही पार्थ पवार यांनी घातला होता. अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची धुरा सुनेत्रा पवार यांनी सांभाळली. मात्र सुनेत्रा पवार या खासदार होत्या, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी आता पार्थ पवार यांना खासदारकी देण्यात आली आणि आज पार्थ पवार यांनी आपल्या खासदारकीची शपथ घेतली. दरम्यान अजित पवारांचं प्रतिबिंब आम्हाला पार्थ पवारांमध्ये दिसत असल्याचं राष्ट्रवादीचे नेते धीरज शर्मा यांनी म्हटलंय. बिल्कुल, देखिए हमें तो हमेशा अजीत दादा की छवि उनमें दिखाई देती है और एक युवा चेहरे को संसद में जाने का मौका दिया है पार्टी ने, हम लोगों के लिए बड़ी खुशी की बात है. सब लोग बहुत खुश हैं, पार्टी के लोग बहुत खुश हैं, ख़ास तौर पे युवा वर्ग बहुत ज़्यादा खुश है. महाराष्ट्र से लेकर देश पे सभी लोग बहुत ज़्यादा खुशी मना रहे हैं कि एक युवा चेहरे को मौका मिला और जिस तरीके से उनकी शुरुआत हुई है, हम आने वाले समय में एक भविष्य में एक बड़ा युवा चेहरा हम लोग देख रहे हैं. दरम्यान प्रफुल्ल पटेल यांचीही प्रतिक्रिया आली आहे, पाहूया. आज महत्वाचा दिवस आहे. पार्थ पवार यांनी शपथ घेतलेली आहे आणि आपण आता तिथे आलेला आहात. काय भावना आहेत? एक प्रकारे आपलं आमच्या सगळ्यांच्यासाठी आनंदाचा दिवस आहे की पुढच्या पिढी अजितदादांची त्यांना ही संधी मिळत आहे आणि अजितदादाच्या जे काही म्हणजे जे विचार आहे, काम आहे, त्यांना सामोरं घेऊन जाण्याची पार्थच्या माध्यमातून संधी मिळत आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे बोलतात, पाहूया. नाही, मी त्या बाबतीत मी बोलणं बरोबर ठरणार नाही. त्याच्यावर बरीच चर्चा झालेली आहे. मला वाटतं की ज्यावेळेला एखादी निवडणुकीला बिनविरोध करण्याचा प्रयत्न होतो त्यावेळेला आपण त्या संदर्भामध्ये आव्हान करणं किंवा त्याच्या संदर्भातून भेटी घेणं हे क्रमप्राप्त असतं. मला वाटतं की त्या गोष्टीचा आणि ह्या गोष्टीच्या बाबतीमध्ये ते दोघंही त्या संदर्भात स्पष्टीकरण करतील. बारामतीच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादीचे नेते जर काँग्रेसची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत असतील किंवा बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करत असतील तर राहुरीच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तशा पद्धतीची भूमिका का दाखवत नाही असंही देखील चर्चा आहे. नाही, राष्ट्रवादीचे नेते बारामतीच्या बाबतीमध्ये मी मगाशीच सांगितलं होतं, आम्ही आमची भूमिका स्पष्ट म्हणून पक्ष म्हणून स्पष्ट केली होती. रोहित पवार हे कुटुंबातलं एक व्यक्ती म्हणून, कुटुंबातलं एक सदस्य म्हणून ते त्या ठिकाणी हर्षवर्धन सकपाळांना भेटायला गेले होते. त्यांनी त्याचप्रमाणे आव्हान केलं होतं. राहुरीच्या बाबतीत मी परत एकदा खुलासा करतो, अशा अनेक पोटनिवडणुका झाल्या. त्या पोटनिवडणुकीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये
ज्या वेळेला आव्हान केलेलं असताना सुद्धा त्या निवडणुका झालेल्या आहेत. राहुरीमध्ये लोकांचा जो कल आहे तो कल बघता की लोकांचं आजही म्हणणं आहे की ही निवडणूक झाली पाहिजे आणि मला वाटतं तशा प्रकारे निवडणूक करण्याची तयारी ही गोविंदराव मोकाटेंनी केलेली आहे आणि महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून सर्व पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून गोविंदराव मोकाटेंना आम्ही उमेदवारी जाहीर केली. राहुरीसाठी कुठल्या मोठ्या नेत्याचा भाजपच्या किंवा महायुतीतल्या फोन आला होता का, किंवा 3 वाजेपर्यंतची डेडलाईन असणार आहे? नाही, मला कोणाचा फोन आला नव्हता. फक्त एका लोकप्रतिनिधीचा फोन आला होता, पण मी गडबडीत बैठकीत होतो. मी त्यांना सांगितलं मी नंतर त्याच्यावर चर्चा करेन. माझ्या जिल्हाध्यक्षांना त्यांनी संपर्क केला होता, पण त्या जिल्हाध्यक्षांच्या बाबतीमध्ये त्यांचा संपर्क झाला. आव्हान त्यांनी केलं असेल, पण मोठ्या नेत्याचा कोणाचा फोन आला 3 नव्हता. वाजेपर्यंत चित्र बदलू शकतं किंवा तीच भूमिका पक्षाची राहील? आता तरी मी आजही सांगतो राहुरीची निवडणूक होईल याची मला 100% खात्री आहे. सर, जेवढं आव्हान करतायत की ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे बारामतीची, उलट तेवढे फॉर्म जे आहेत ते वाढले. म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या पोटनिवडणुकीसाठी 53 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. काय वाटतं, काय कारण असं? खरं म्हटलं तर हल्ली निवडणुकीचं माध्यम जर बघितलं तर फार सोपं झालेलं आहे. काही लोक निवडणुकीचा फॉर्म का भरतात याचासुद्धा विचार करावा लागेल. काही समाजाच्या बाबतीमध्ये, काही लढण्याच्या बाबतीमधले जिद्द करणारा कार्यकर्ता उभा राहतो मी समजू शकतो, पण काही लोक अशी पण फॉर्म भरतात की मग माघार घेण्यासाठी कोण आपल्याला सांगतं का याची पण अपेक्षा करतात. त्यामुळे फॉर्मची संख्या हळूहळू वाढायला लागली. सर, शेवटचा प्रश्न. सुनेत्रा पवार हे सगळ्या नेत्यांना, महायुतीतल्या नेत्यांची भेट घेत आहेत किंवा मग महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांना फोन करून ते बिनविरोध व्हावी ही निवडणूक अशी इच्छा व्यक्त करत आहेत. आमदार खरं तर जाऊन सगळ्यांना भेटत आहेत, मात्र प्रफुल्ल पटेल, सुनील तटकर हे मेन फ्रेममध्ये दिसून येत नाही. मला त्याची कल्पना नाही. त्याच्या त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. त्यांनी कोणाला आव्हान, आता सुनेत्रा पवार ह्या स्वतः उमेदवार आहेत आणि त्या जर उमेदवार असतील त्यांनी आव्हान केलं असेल तर त्यांनी त्याप्रमाणे आव्हान केलेलं आहे. आता त्यांनी कोणी कोणाला फोन करायचा हा त्यांचा प्रश्न आहे. ओके. तेव्हा शशिकांत शिंदे बोलत होते. बारामतीची निवडणूक असेल किंवा राहुरीची निवडणूक असेल याबद्दल त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान एक महत्त्वाची अपडेट आपण पाहूया की बारामती पोटनिवडणुकीत आत्तापर्यंत कुणाचे कुणाला फोन झालेले आहेत, काय नेमकी विनंती करण्यात आली ती आपण पाहूया. सकाळी 8 वाजता रोहित पवारांनी हर्षवर्धन सकपाळांची भेट घेतली आणि काँग्रेसचा उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती त्यांना केली आणि त्यानंतर सकाळी 9 वाजता उमेदवार आकाश मोरेंना हर्षवर्धन सकपाळांनी फोन केला होता. त्यानंतर सकाळी 10:40 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीतून उमेदवार मागे घेण्यासाठी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांना फोन केला आणि त्यानंतर सकाळी 11 वाजता शरद पवारांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना बारामतीतल्या उमेदवाराबाबत फोन केला आणि माघार घेण्याबद्दल या दोघांमध्ये चर्चा झाली अशी माहिती मिळते. तर 11:15 वाजता हर्षवर्धन सकपाळांचा मल्लिकार्जुन खरगेंना फोन झाला. या दोघांमध्ये महाराष्ट्रातल्या अर्थात बारामतीतल्या पोटनिवडणुकीबद्दल चर्चा झाली अशी माहिती मिळते आणि 11:40 वाजता धनंजय मुंडेंनी देखील हर्षवर्धन सकपाळांना फोन केला अशी माहिती मिळते. तर दुपारी 12 वाजता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हर्षवर्धन सकपाळांना पुन्हा एकदा फोन केला निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आणि त्यानंतर दुपारी 12:30 वाजता राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदार हे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या भेटीसाठी पोहोचले होते. आणि यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत, त्यांची प्रतिक्रिया आपण पाहूया. आता तीच परंपरा विठ्ठल महाराज या ठिकाणी चालवतात आणि मी गडावर जात असतो. मागच्या वर्षी पारगावला नारळी सप्ताह झाला, त्यालाही गेलो होतो. त्याचवेळी म्हसोबाची वाडी इथल्या ग्रामस्थांनी मला यावर्षीचं निमंत्रण दिलं होतं. म्हसोबाची वाडी श्री विठ्ठल महाराज यांची जन्मभूमी देखील आहे, त्यामुळे या सप्ताहाला उपस्थित राहावं ही माझी ही इच्छा होती आणि आज ती इच्छा पूर्ण झाली. पुन्हा वामन भाऊंचा आशीर्वाद मिळाला आणि प्रसादही मिळाला. मला त्याबद्दल खूप समाधान आहे. इथली भाविकता, इथला भक्तिभाव हा अतिशय सुंदर आहे. असं आहे की प्राजक्त तनपुरे एक अतिशय चांगले नेते आहेत. त्यांचा मागच्या काळात परफॉर्मन्सही चांगला राहिला आणि म्हणून मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी ती विनंती मान्य केली, याचा मला अतिशय आनंद आहे.
बारामतीची निवडणूक काय सांगणार साहेब? मी आज काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ यांना विनंती केली होती की बारामतीमध्ये अजितदादांच्या अतिशय दुर्दैवी आणि दुःखद निधनानंतर आता सुनेत्रा वहिनी उभ्या आहेत आणि आपल्या महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे की अशा वेळी आपण साधारणपणे बिनविरोध निवडणुका करतो. जसं आर आबांच्या निधनानंतर तिथे भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार उभा केला नव्हता. त्यांना मी विनंती केली, त्यांनी चर्चा करताना मला ते सकारात्मक वाटले, पण अजून आता काय निर्णय झाला आहे याची मला कल्पना नाही, कारण मी कार्यक्रमात होतो. सर, नाशिकमध्ये अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्या ठिकाणी एका कंपनीच्या व्यवस्थापनातील काही लोकांनी धर्मांतराचा काही प्रयत्न केला, काही महिलांचं लैंगिक शोषण देखील केलं त्या प्रकरणात. नाही, हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. पोलिसांनी हे उघडकीस आणलेलं आहे आणि या अशा प्रकारच्या एका टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये ज्या प्रकारे त्यांनी दबाव आणून आणि धर्मांतरण आणि लैंगिक शोषण केलं हे फारच धक्कादायक आहे. मी पोलिसांना त्या ठिकाणी एक प्रकारे त्यांचं कौतुक करीन की अतिशय वेगानं कारवाई करून याचा पूर्ण पर्दाफाश हा त्यांनी केला आहे. तुमचा आणि मुंडे साहेबांचा शेवटचा फोटो पाहून काय वाटलं? मला खूप माझं मन भरून आलं, कारण ज्या शेवटच्या कार्यक्रमात मुंडे साहेब आणि मी होतो त्या कार्यक्रमाचा फोटो आज मला प्रेझेंट मिळाला. मला असं वाटतं शेवटी आमच्या जीवनामध्ये मुंडे साहेबांचं एक वेगळं स्थान आहे. आमच्या सगळ्या वाटचालीमध्ये त्यांचा एक खूप मोठा वाटा आहे. त्यांच्याकडनं आम्ही नेतृत्व गुण शिकलो, त्यांच्याकडनं आम्ही कर्तृत्व कसं करावं हे शिकलो, विधानसभेत काम कसं करावं हे शिकलो. त्यामुळे निश्चितपणे अशा प्रकारे तो फोटो मिळाल्यानंतर माझं मन खूप भरून आलं. सर, अहिल्यानगरमधील नवराष्ट्र दुसरा वर्धापन दिन आहे, ते शुभेच्छा. निश्चितपणे नवराष्ट्राला दुसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. तर अशोक खरात संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आपण पाहूया. अशोक खरातची आज पुन्हा एकदा सुनावणी पार पडलेली होती आणि या सगळ्याबाबत आज त्याला पुन्हा एकदा पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. ही बातमी आपल्याला बघायची आहे. बातमी आहे बीडमधून. बीडच्या आष्टी तालुक्यातील म्हसोबाची वाडी येथील श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या 94व्या नारळी सप्ताहाची सांगता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी फडणवीसांचं भाषण संपताना भाविकांनी धनंजय मुंडेंना मंत्री करा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. पाहूया. मोबाईलवर कर ना, ते मोबाईलवर कर ना, करतो चला, सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्यासोबत ते चर्चा करत होते आणि अंतर्मंत्री मकरंद पाटील बोलत आहेत. पाहूया. पोटनिवडणूक झालेली आहे, त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची भावना लोकांच्या मनामध्ये, आमच्या मनामध्ये, आणि याकरता जर आम्ही विनंती काँग्रेसला करत असू, बरं काँग्रेस हा सुद्धा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यांना आम्ही जर विनंती करत असू तर यामध्ये गैर असण्याचं काय कारण? पण काँग्रेसने जर उमेदवार दिला असता तर काय फरक पडला असता बारामतीमध्ये? नाही, असं काही वाटलं नाही. आणि या संदर्भामध्ये स्वतः हर्षवर्धन सपकाळांनी त्यांची भूमिका याच्यापूर्वी स्पष्ट केली. पण माघार घेतली जाईल, आता उमेदवारी माघार घेईल काँग्रेस, आणि किती वाजेपर्यंत? आम्हाला सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे. ते आता ऐकून घ्या. या संदर्भामध्ये मी तुम्हाला काही सांगण्यापेक्षा तुम्ही अध्यक्षांना, हर्षवर्धन सपकाळ साहेबांना या संदर्भातला प्रश्न. तेव्हा आम्हाला सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया मकरंद पाटील यांनी दिलेली आहे. मकरंद पाटील आणि राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्यासोबत बारामतीची निवडणूक जी आहे ती बिनविरोध करावी यासाठी चर्चा केलेली होती. साधारणपणे यांच्यामध्ये 1 तासभर ही चर्चा सुरू होती आणि यानंतर मकरंद पाटील हे बोलत होते.